हॅलो एव्हरीवन. मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मलाई कुल्फीची रेसिपी, जी आपण एकदम टेस्टी अशी कुल्फी बनवूया, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण घरच्या साहित्यापासून एकदम मलाईदार टेस्टी अशी कुल्फी बनवूया. चला तर मग बनवूया मार्केटसारखी घरच्या घरी एकदम टेस्टी अशी कुल्फी, जी नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. तर कुल्फी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली एक मोठ्या साईजची कढई. ती मी गॅसवर ठेवली आहे आणि या कढईत मी टाकून घेते 2 लिटर दूध. मी कढईत बरोबर 2 लिटर दूध घेतलं आहे. दुधाला छान उकळी आलेली आहे. तर आपण आता गॅस कमी करून घेऊया आणि दूध आपण मस्त आटून घ्यायचं आहे. असं सारखं फिरवत राहायचं आहे. याच्यामध्ये दूध छान असं आपलं आटलं ना, मग आपल्या कुल्फीमध्ये बिलकुल बर्फ जमा नाही होत. त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता आपण हे दूध 10 ते 15 मिनिट कमी आचेवर मस्त आटवून घेऊ. आपण वर साई आलेली पण याच्यातच मिक्स करत राहायचं आहे. असं आपण कंटिन्यू याला दूध आटवून घेऊ छान. हे बघा, दूध आपलं छान आटलं आहे, अर्ध आटलं आहे. तर वर आलेली साई आपण याच्यातच मिक्स करत राहायचं आहे. असं म्हणजे दूध आपलं छान गाढ होतं. सगळी अशी साई मिक्स करत राहायचं आणि साईडनं पण असं सारखं फिरवून घ्यायचं. असं व्यवस्थित दूध आपण गाढं करून घेऊ. आणखीन याला थोडंसं गाढं करून घ्यावं लागणार आहे, कारण आपण 2 लिटरचं अर्ध करून घ्यायचं. 1 लिटर होईपर्यंत आपण याला मस्त गाढं करून घेऊ. आपलं दूध छान तयार होतं आहे, आटलं जाते. तोपर्यंत आपण आपली कुल्फीसाठी प्रीमिक्स बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. तर मी कढईत टाकून घेते 8-10 बदाम टाकून घेते आणि 8-10 काजू आणि थोडे पिस्ता पण टाकून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता. हे ड्रायफ्रूट आपण फक्त याच्यामधलं मॉइस्ट जाण्यासाठी भाजून घ्यायचे हलकेसे. कमी गॅसवरती याला 2 ते 3 मिनिट आपण हलकंसं फ्राय करून घेऊयात, म्हणजे आपल्याला याची छान पावडर भेटेल. आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स छान थंड झालेले, तर आपण याला आता वाटून घेऊया. तर ड्रायफ्रूट्स वाटताना मी याच्यामध्ये टाकून घेते 2 चम्मच साखर, म्हणजे छान पावडर बनली जाईल. कारण क्वांटिटी पण कमी आहे या ड्रायफ्रूट्सची, त्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकून घेते. ही पहा, आपली कुल्फीसाठी प्रीमिक्स पावडर छान तयार झालेली आहे, अशी स्मूथ झालेली आहे. ही बनवलेली पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. याच्यात मी टाकून घेते आपण बनवलेल्या पावडरमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडर टाकल्यामुळे आपल्या कुल्फीमध्ये जर आपण बर्फ तयार होत नाही. 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर पण ॲड करू शकता. इलायची पावडर नाही टाकत आहे. कोणाला कोणाला आवडते इलायची पावडर टाकायला, त्यांनी याच्यामध्ये ॲड करून ठेवू शकता. मी सगळं हे मिक्स करून घेते. ही आपण प्रीमिक्स पावडर ना भरपूर दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. एकाच्या काचेच्या बॉटलमध्ये लीड पॅक करून ठेवली तर खूप दिवस राहते. मी सगळी पावडर मिक्स करून घेतलेली आहे. तर हे पहा, खूप छान झालेली आहे. हे बघा, यामुळे आपली कुल्फी एकदम टेस्टी बनते. हे पहा, आपलं दूध छान गाढ झालेलं आहे, या टाईपमध्ये झालेलं आहे. हे पहा, छान असं गाढ झालेलं आहे. हे बघा, 2 लिटरचं अर्ध झालेलं आहे, 1 लिटरपर्यंतच राहिलेलं आहे कढईमध्ये. तर या टाईपमध्ये आपण दूध आटवून घ्यायचं, अर्ध करून घ्यायचं, म्हणजे छान गाढ होतं. आणि वर आलेली साई सगळी मिक्स केल्यामुळे दूध छान गाढ होत राहतं. तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. आपण कुल्फीमध्ये साखर टाकण्यासाठी
साखर मेल्ट करून घेऊया थोडी. तर त्यासाठी मी एका कढईत 1 वाटी साखर घेते. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकता. आता कढई मी गॅसवर ठेवली आहे. गॅस मी चालू केला आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि साखरला बिलकुल हलवायचं नाही आहे. आपण साखर बिलकुल हलवायची नाही आहे. ही बघा 5 मिनिट साखर कढईत ठेवल्यानंतर मिडियम गॅसवरती मेल्ट होते. आता थोडी मेल्ट झाली की आपण हलवून घेऊ. खाली करपू द्यायची नाही आहे, नाहीतर मग आपली कुल्फीची टेस्ट बिघडून जाते. आपण छान मेल्ट करून घेऊ. ही पहा आपली साखर छान मेल्ट झालेली आहे. मस्त मिक्स करत राहायचं. आता एकदा मेल्ट झाली ना मग आपण फिरवत राहायचं म्हणजे खाली चिपकली जात नाही. ठीक आहे, आपली साखर खूप छान झालेली आहे. तर अशी ब्राऊन झाली ना छान, तर आपण आता ही दुधात टाकून घेऊ. दूध पण आपलं छान गाढं झालेलं आहे आणि कलर पण याचा छान आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये मेल्ट केलेली साखर टाकून घेऊ. गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची. गॅस एकदम बारीक करायचा आहे, नाहीतर मग आपलं दूध पूर्ण खाली आलं जाईल. या टाईपमध्ये आपण साखर टाकून घेतली ना, आपली कुल्फी एकदम टेस्टी बनते. आपण आता मस्त मिक्स करून घेऊ याच्यामध्ये साखर. थोडेफार साखरेचे असे खडे टाईपमध्ये हे राहिलं तरी चालतं, कारण याच्यामध्ये ते विरघळून जातात. आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेली प्रीमिक्स पावडर. मी टाकून घेते 5 ते 6 चम्मच. आणि आपण याला परत मिक्स करून घेऊ एकदम छान. तुम्ही या टाईपची कुल्फी बनवली तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. एकदम टेस्टी अशी बनते आणि झटपट तयार पण होते. आणि तुम्ही प्रीमिक्स पावडर बनवली तर एकदमच झटपट, जास्त प्रमाणात एकदाच बनवून ठेवली तर पटकन बनली जाते ही कुल्फी. तर आपण ही प्रीमिक्स पावडर टाकल्यापासून हे दूध नंतर आणखी 5 मिनिट शिजवून घेऊ, म्हणजे छान तयार होईल आपली कुल्फी. आणि आपण टाकलेले ड्रायफ्रूट्स पण स्मूथ होतील. हे बघा आपलं दूध छान गाढ झालेलं आहे. या टाईपमध्ये प्रीमिक्स टाकल्यापासून मी 5 मिनिट याला शिजवून घेतलेले आहे. छान झालेलं आहे. तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये प्रीमिक्स पावडर टाकून घेऊ शकता 1-2 चम्मच असं, म्हणजे छान गाढं होतं. हे छान झालेलं आहे. हे बघा छान गाढं असं झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. आणि हे कुल्फीसाठी तयार केलेले मिश्रण आपण थंड करून घेऊ. आपण कुल्फीसाठी तयार केलेले मिश्रण मी थंड करून घेतलेले. तर आता हे थंड झालेलं मिश्रण मी ओतून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. आता हे मिश्रण आपण मिक्सरला छान ग्राइंड करून घेऊ, म्हणजे स्मूथ असं आपलं कुल्फीसाठी मिश्रण तयार होतं. आपली साय वगैरे राहिली असेल किंवा साखरेचे तुकडे आपण हे केलेले, तर ते पण याच्यामध्ये छान ग्राइंड होतं आणि स्मूथ अशी कुल्फी तयार होते. तर ह्याला आपण छान ग्राइंड करून घेऊ. हे बघा मिश्रण या टाईपमध्ये झालेलं आहे, एकदम स्मूथ असं छान तयार झालेलं आहे. तुम्ही हे मिल्कशेक म्हणून पण फ्रीजमध्ये थंड करून पिऊ शकता. एकदम टेस्टी असं बनतं हे. आता हे आपण तयार केलेलं कुल्फीसाठीचं मिश्रण मी एका ग्लासात ओतून घेत आहे छोट्या छोट्या. आणि हे छोटे ग्लास मी फॉइल पेपरनं असे पॅक करून घेत आहे, म्हणजे याच्यावरती बर्फ नाही जमा होणार. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये एक काडी टाकून ठेवू अशी, म्हणजे आपलं कुल्फी इझी निघेल. आणि याच्यामध्ये स्टिक ठेवूया.
आणि बाकीचं राहिलेलं मिश्रण मी कुल्फी बनवायच्या साच्यामध्ये टाकून घेत आहे. आता हे आपला कुल्फी सेट होण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया 7 ते 8 तासासाठी. मी कुल्फी रात्रभर सेट करून घेतलेली आहे फ्रीजरमध्ये ठेवून. तर आपण बघूया आपली कुल्फी कशी झालेली आहे. नक्कीच सेट होते रात्रभर ठेवल्यानंतर. तर आपण हातावर रब करून घेऊया. असं हातावर रब करून पण निघत नसेल तर मग आपण असं पाण्यात बुडवून घ्यायचे, म्हणजे पटकन निघली जाते. ही बघा आपली कुल्फी छान तयार झालेली आहे. एकदम मलाईदार आणि टेस्टी अशी कुल्फी बनते. मी बाकीची कुल्फी पण काढून घेते. ही पहा आपली कुल्फी छान तयार झालेली आहे. तर मी आता ग्लासमधली पण काढून घेते. तर ग्लासला मी पाण्यात बुडवून घेते या टाईपमध्ये. असं बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन आपली कुल्फी निघली जाते. ही पहा आपली कुल्फी एकदम छान अशी तयार झालेली आहे. ही पहा आपली कुल्फी खूप छान तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा अशी कुल्फी. आणि 2 लिटर दुधामध्ये खूप सारी कुल्फी तयार होते. आणि अशी टेस्टी कुल्फी तुम्ही घरच्या घरी बनवा. तुम्हाला मार्केटमधून आणायची आवश्यकता नाही. एकदम टेस्टी बनते ही कुल्फी. तर तुम्ही पण बनवा आणि नक्कीच एन्जॉय करा अशी टेस्टी कुल्फी. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.